Hello students, welcome to this class of the physics. Last time आपण सिरीज कॉम्बिनेशन ऑफ सेल आणि पॅरल कॉम्बिनेशन ऑफ सेल बघितलेला आहे. आता आपल्याला मिक्स्ड कॉम्बिनेशन ऑफ सेल बघायचं आहे. ओके, नेक्स्ट वी आर गोइंग टू स्टडी द मिक्स्ड कॉम्बिनेशन ऑफ सेल्स. आता मिक्स्ड कॉम्बिनेशन ऑफ सेल्स म्हणजे काय असणार आहे, तर याच्यामध्ये काही सेल सिरीज मध्ये असणार आहेत आणि काही सेल पॅरल मध्ये असणार आहेत. आणि अशा प्रकारे जर कॉम्बिनेशन असेल तर रिझल्टंट ईएमएफ, रिझल्टंट करंट, रिझल्टंट पोटेन्शियल डिफरन्स या पद्धतीचे कॅल्क्युलेशन तुम्हाला करता आले पाहिजे. ओके, सो मिक्स्ड कॉम्बिनेशन ऑफ सेल आपल्याला बघायचं आहे. तर त्याचे एक डायग्राम आपण बघूया. मिक्स्ड कॉम्बिनेशन ऑफ सेलची सपोज या पद्धतीने एक डायग्राम आहे. ठीक आहे, आता याच्यामध्ये सगळे सेल जे आहेत ते आपण आयडेंटिकल आहेत असं ऍझ्युम करणार आहे. ओके, बघा आता इथं आपल्याला किती सेल असे दिसत आहेत. एका रो मध्ये सिरीज मध्ये काही जोडलेले आहेत. फॉर एक्झाम्पल एन सेल आपण काय केलेले आहेत, सिरीज मध्ये जोडलेले आहेत आणि अशा जोडलेले आहेत. ओके, बघा इथं कॅल्क्युलेशन कसं होणार आहे जरा व्यवस्थित लक्ष द्या. कन्सिडर n identical cells are connected in series in a row. एका रो मध्ये n आयडेंटिकल सेल आहेत and m such rows are connected in parallel. लक्षात येत आहे, डायग्राम मध्ये मिक्स्ड ग्रुपिंग ऑफ सेल केलेला आहे. मिक्स्ड कॉम्बिनेशन किंवा मिक्स्ड ग्रुपिंग ऑफ सेल असं म्हणतो आपण. ओके, ज्याच्यामध्ये काही सेल सिरीज कॉम्बिनेशन मध्ये आहेत आणि काही सेल जे आहेत ते पॅरल कॉम्बिनेशन मध्ये आहेत. किती सेल सिरीज कॉम्बिनेशन मध्ये आहेत, तर n सेल्स जे आहेत ते एका रो मध्ये आहेत, सिरीज कॉम्बिनेशन मध्ये आहेत आणि अशा m रोज ज्या आहेत त्या काय आहेत, पॅरल कॉम्बिनेशन मध्ये जोडलेल्या आहेत. आता अशा प्रकारे मिक्स्ड ग्रुपिंग असेल तर आपण बघितलेलं आहे की ईएमएफ कुठल्या कॉम्बिनेशनमुळे वाढतो, तर सिरीज कॉम्बिनेशनमुळे ईएमएफ वाढतो, पॅरल कॉम्बिनेशनमुळे ईएमएफ वाढणार नाहीये. ओके, आता बघा एक ईएमएफ ई जर असेल तर एका रोचा एकूण ईएमएफ किती होणार, सिरीज कॉम्बिनेशनमुळे ईएमएफ काय होतो, वाढतो. तर एका रोचा ईएमएफ होणार एन ई. ओके, आणि पॅरल मध्ये जोडल्यानंतर ईएमएफ वाढतच नाही, म्हणजे टोटल ईएमएफ इथे किती होणार आहे, टोटल ईएमएफ ऑफ द सर्किट येणार आहे. ओके, टोटल ईएमएफ किती येणार आहे, एन इंटू ई. म्हणजे एका रोचा जो काही ईएमएफ असणार आहे तोच काय असणार आहे, सगळ्या कॉम्बिनेशनचा ईएमएफ असणार आहे. कारण ईएमएफ वाढतो कशामुळे, सिरीज कॉम्बिनेशनमुळे. पॅरल कॉम्बिनेशनमुळे ईएमएफ वाढत नाही. सो टोटल ईएमएफ इज इक्वल टू एन इंटू ई असणार आहे. म्हणजे कम्प्लीट सर्किटचा, म्हणजे फॉर एक्झाम्पल दिस इज पॉईंट ए असेल आणि दिस इज पॉईंट बी असेल. ए आणि बी च्या मध्ये, या दोन पॉईंटच्या मध्ये मॅक्सिमम ईएमएफ इथे किती क्रिएट होणार आहे, एन इंटू ई एवढा. हा टोटल ईएमएफ झाला. त्याच्यानंतर टोटल इंटरनल रेजिस्टन्स काढूया. टोटल इंटरनल रेजिस्टन्स किती येणार बघा. तर लक्षात घ्या, एका सेलचा रेजिस्टन्स आहे, इंटरनल रेजिस्टन्स आहे स्मॉल आर, आणि असे एन सेल्स काय सिरीज मध्ये आहेत. आता सेल सिरीज मध्ये आले तर इंटरनल रेजिस्टन्स देखील सिरीज मध्ये येणार. म्हणजे एका रोचा इंटरनल रेजिस्टन्स किती येणार आहे, एन इंटू आर. ओके, म्हणजे इक्वल रेजिस्टन्स आहेत, सगळे आर आर चे आहेत आणि एन आपण सिरीज मध्ये जोडले तर काय होणार आहे, एनआर एका रोचा होणार आहे. एका रोचा एनआर असेल आणि अशा एम रोज असतील, म्हणजे थोडक्यात काय होणार आहे, एनआर हा रेजिस्टन्स काय होणार आहे, पॅरलल मध्ये एम टाइम्स येणार आहे. सो टोटल इंटरनल रेजिस्टन्स एन आर डिवायडेड बाय एम होणार. लक्षात येत आहे, टोटल ईएमएफ तर झाला एन ई, परंतु टोटल इंटरनल रेजिस्टन्स सिरीज कॉम्बिनेशन मुळे एन टाइम्स होणार आहे आणि पॅरल कॉम्बिनेशन मुळे काय होणार आहे, डिवायडेड बाय एम होणार आहे. सो टोटल इंटरनल रेजिस्टन्स एन इंटू आर डिवायडेड बाय एम येणार आहे. लक्षात येते ना, एन सेल सिरीज मध्ये आहेत आणि अशा एम का आहेत, पॅरलल रोज आहेत. ओके, सो दिस इज द टोटल इंटरनल रेजिस्टन्स. मग टोटल रेजिस्टन्स ऑफ सर्किट किती होणार आहे, रेजिस्टन्स प्लस एक्सटर्नल रेजिस्टन्स, दॅट इज इक्वल टू काय येणार आहे, कॅपिटल आर प्लस एन आर डिवायडेड बाय एम. हा टोटल रेजिस्टन्स सर्किट मधला होणार आहे. टोटल रेजिस्टन्स आला की टोटल करंट काढू शकतो मग आता. ओके, सो टोटल करंट ऑफ द सर्किट इज इक्वल टू होणार आहे टोटल ईएमएफ डिवायडेड बाय टोटल रेजिस्टन्स. टोटल ईएमएफ किती आहे, एन ई, आणि टोटल रेजिस्टन्स किती, आर प्लस एन इंटू आर डिवायडेड बाय एम. म्हणजे न्यूमरेटर डिनोमिनेटरला एम न मल्टिप्लाय केलं तर एम एन ई आर प्लस एन स्मॉल आर. हा काय होणार आहे, टोटल करंट इन द सर्किट होणार आहे. टोटल करंट इन द सर्किट. ओके, आता टोटल करंट आपल्याला मिळाला. याच्यानंतर पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस दी
लोड रेजिस्टन्स, पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस एक्सटर्नल रेजिस्टन्स, या सगळ्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवाव्या लागणार आहेत. पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस एक्सटर्नल रेजिस्टन्स म्हणजे I इंटू कॅपिटल आर येणार, म्हणजे हा टोटल करंट आपण म्हणजे तिथला करंट इंटू तिथला रेजिस्टन्स म्हणजे काय येणार आहे, दिस इज द पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस दी एक्सटर्नल रेजिस्टन्स येणार आहे. आता करंट फ्रॉम ईच सेल किती येणार आहे असं विचारलं. करंट फ्रॉम ईच सेल, करंट फ्रॉम ईच, तर लक्षात घ्या टोटल करंट किती आहे, I आहे. हा टोटल करंट I जो इथे येणार आहे, डायग्राम मध्ये बघितलं तर टोटल करंट I येणार आहे. हा किती रोज मधून येणार आहे, एम रोज मधून येणार ना, म्हणजे पहिल्या रो मधून I येणार, दुसऱ्या रो मधून I येणार, या पद्धतीने प्रत्येक रो मधून काय होणार आहे, फॉर एक्झाम्पल I डॅश करंट येईल. ओके, I डॅश करंट येईल. तर एकूण करंट किती होणार, प्रत्येक रो मधून I डॅश आला तर एकूण करंट होणार आहे एम इंटू I डॅश, आणि एम इंटू I डॅश म्हणजे टोटल करंट असणार आहे. सो करंट फ्रॉम ईच सेल काय असणार आहे, I डिवायडेड बाय एम एवढा येणार आहे. म्हणजे टोटल करंटला काय करायला पाहिजे, नंबर ऑफ रोजनं डिवाइड केल्यानंतर आपल्याला काय मिळणार आहे, एका सेलनं प्रोड्यूस केलेला करंट मिळेल. ओके, सो करंट फ्रॉम ईच सेल इज इक्वल टू टोटल करंट डिवायडेड बाय नंबर ऑफ रोज येणार आहे. ओके, नंबर ऑफ रोज. त्याच्यानंतर पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस ईच सेल काय येणार आहे, पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस ईच सेल इज इक्वल टू, आता ए आणि बी मधला पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे एक्सटर्नल रेजिस्टन्सचा पोटेन्शियल डिफरन्स. ओके, म्हणजे सगळ्या सेलमध्ये म्हणजे किती एन सेलमध्ये पोटेन्शियल डिफरन्स काय होणार आहे, हा पोटेन्शियल डिफरन्स IR काय होणार आहे, डिवाइड होणार आहे. तर IR डिवाइडेड बाय एन हा काय येणार आहे, पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस ईच सेल असणार आहे. कारण IR हा काय झाला, टोटल पोटेन्शियल डिफरन्स झाला ए आणि बी मधला, हा काय होणार आहे, प्रत्येक सेलमध्ये जाऊन डिवाइड होणार आहे. त्याच्यामुळे पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस ईच सेल होणार आहे, दॅट इज I इंटू आर डिवाइडेड बाय एन, म्हणजे टोटल पोटेन्शियल डिफरन्स डिवायडेड बाय नंबर ऑफ सेल्स. ओके, इथे टोटल नंबर ऑफ सेल किती येणार बघा, टोटल नंबर ऑफ सेल्स, एकूण सेल या डायग्राम मध्ये किती असणार आहेत, एका रो मध्ये आहेत एन आणि अशा एम रोज आहेत. सो एम इंटू एन एवढ्या नंबर ऑफ टोटल रोज असणार आहेत. ठीक आहे, आता आणखी एक महत्वाची गोष्ट, इथं सर्किटमध्ये किंवा एक्सटर्नल रेजिस्टन्स मध्ये मॅक्सिमम पॉवर जर डेव्हलप व्हायची असेल, सर्किटमध्ये मॅक्सिमम पॉवर डेव्हलप व्हायची असेल, ओके, किंवा एक्सटर्नल रेजिस्टन्स मधून करंट आपल्याला मॅक्सिमम पाहिजे असेल, इफ यू वॉन्ट मॅक्सिमम करंट थ्रू एक्सटर्नल रेजिस्टन्स, ओके, तर काय त्या कंडिशन साठी काय पाहिजे, आर म्हणजे एक्सटर्नल रेजिस्टन्स आर इज इक्वल टू स्मॉल आर इक्विव्हॅलंट असलं पाहिजे. ही कंडिशन नेहमी लक्षात ठेवा. फॉर मॅक्सिमम करंट through external resistance, काय झालं पाहिजे, एक्सटर्नल रेजिस्टन्स आर जो आहे तो किती झाला पाहिजे, स्मॉल आर इक्विव्हॅलंट एवढा झाला पाहिजे. म्हणजेच किती झाला पाहिजे, एन आर बाय एम झाला पाहिजे, एन इंटू आर डिवायडेड बाय एम. हे काही वेळेला क्वेश्चन मध्ये विचारलं जातं, सर्किटमध्ये मॅक्सिमम करंट प्रोड्यूस व्हायचा झाला तर कॅपिटल आर आणि स्मॉल आर मधलं रिलेशन काय, तर कॅपिटल आर इज इक्वल टू काय पाहिजे, स्मॉल आर इक्विव्हॅलंट पाहिजे, आणि स्मॉल आर इक्विव्हॅलंट म्हणजे काय येणार आहे, एन आर डिवायडेड बाय एम, जे आपण इथं फाइंड आउट केलेलं आहे बघा, एन आर बाय एम. तर मिक्स्ड ग्रुपिंग ऑफ सेल किंवा मिक्स्ड कॉम्बिनेशन ऑफ सेल्स रिलेटेड हे काही इम्पॉर्टंट फॉर्म्युले आहेत. ओके, आता काही क्वेश्चन्स आपण सॉल्व्ह करूया. This is the first question. In the circuit shown in the figure, E1 दिलेला आहे 10 volt. This is of 10 volt. E2 आहे 4 volt. R1 external resistance आहे 2 ohm. Potential difference across each battery. आता हे या टाइपचे प्रॉब्लेम ऑलरेडी आपण सॉल्व्ह केलेले आहेत. एखाद्या सेलचा पी IR असतं, E मायनस IR, म्हणजे E प्लस IR किंवा E मायनस IR असू शकतं. चार्जिंग डिस्चार्जिंग होते त्याच्यावर डिपेंडंट असणार आहे. ठीक आहे, आता या सेल मधला म्हणजे पीडी काढण्यासाठी अगोदर काय करावं लागेल, सर्किट मधला करंट काढावा लागेल. सर्किट मधला करंट म्हणजे काय असणार आहे, नेट EMF किंवा टोटल EMF डिवायडेड बाय टोटल रेजिस्टन्स. ओके, तर टोटल EMF किती होणार बघा, इथं 10 + 4 म्हणजे 14 हा टोटल EMF होणार, कारण दोन्ही सेल एकमेकाला असिस्ट करायला लागले. ओके,
पहिला सेल आणि दुसरा सेल दोन्ही सेल एकमेकाला असिस्ट करायला लागले. टोटल ईएमएफ होणार आहे 14 आणि सर्किट मधला टोटल रेजिस्टन्स किती होणार 2 + 1 + 1 म्हणजे 4. म्हणजे आन्सर येणार आहे 7/2 एम्पियर इज द टोटल करंट इन द सर्किट. आता टोटल करंट मिळाल्यानंतर पोटेन्शियल डिफरन्स पहिल्या सेलचा आणि दुसऱ्या सेलचा आपण कॅल्क्युलेट करूया. I इंटू स्मॉल आर पाहिजे सॉरी इथं I इंटू स्मॉल आर. हा आता दोन्ही सेलचं काय व्हायला लागलंय डिस्चार्जिंग व्हायला लागलंय आणि त्याच्यामुळं V चा फॉर्म्युला E - IR येणार आहे. सो पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस सेल 1 that is V1 is equal to E1 minus I into R1 लिहिणार. सो V1 is equal to E1 किती आहे 10 व्होल्ट आहे मायनस करंट किती आहे 7/2 आणि R1 किती आहे 1 आहे. सो 10 - 7/2 म्हणजे किती येणार आहे दॅट इज 6.5 व्होल्ट. हा पोटेन्शियल डिफरन्स ऑफ सेल 1 येणार आहे. तसं पोटेन्शियल डिफरन्स ऑफ सेल 2 कसं येणार बघा. V2 is equal to E2 minus IR2 येणार आहे. सो therefore V2 is equal to E2 किती आहे 4 आहे मायनस I किती आहे 7/2 आणि R2 किती आहे 1च आहे. इंटरनल रेजिस्टन्स 1 म्हणजे 4 - 3.5. 4 - 3.5 म्हणजे किती येणार आहे 0.5 येणार आहे. सो पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस सेकंड सेल विल बी 0.5 व्होल्ट. ओके हे बघा इथं दोन्ही सेल मी डिस्चार्जिंग घेतले. डिस्चार्जिंग कशावरून तर नेहमी लक्षात ठेवा एक ट्रिक दोन्ही सेल जर सेम डायरेक्शन असले तर ते दोन्ही डिस्चार्जच होतात कुठलाही चार्ज होणार नाहीये लक्षात घ्या. आणि दोन सेल अपोजिट डायरेक्शन असेल अपोजिट डायरेक्शन दोन सेल असतील तर त्याच्यामधला स्ट्रॉंगर सेल जो आहे ना म्हणजे जास्त ईएमएफचा सेल काय होतोय डिस्चार्ज होतोय आणि कमी ईएमएफचा सेल जो आहे तो चार्ज होतोय. ही ट्रिक नेहमी लक्षात ठेवा. दोन्ही सेल सेम डायरेक्शन असले तर दोन्हीच्या दोन्ही डिस्चार्ज होतात आणि दोन सेल अपोजिट डायरेक्शन असेल तर काय होणार त्याच्यामध्ये स्ट्रॉंगर सेल डिस्चार्ज होतो आणि विकर सेल जो आहे ना तो काय होतो चार्ज होतो. ही ट्रिक किंवा ही टेक्निक तुम्ही लक्षात ठेवायची आहे. आता हा नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. फाइंड द ईएमएफ अँड इंटरनल रेजिस्टन्स ऑफ ए सिंगल बॅटरी विच इज इक्विव्हॅलंट टू कॉम्बिनेशन ऑफ 3 बॅटरीज ॲज शोन इन फिगर. आता या 3 सेल ऐवजी आपल्याला एकच इक्विव्हॅलंट सेल आपल्याला इथं फाइंड आउट करायचं आहे. ओके आता काय करूया अगोदर याच्यामध्ये हे दोन सेल जे पॅरल आहेत त्यांचा इक्विव्हॅलंट काढूया आणि त्याच्यानंतर या दोन सेल पॅरलचा इक्विव्हॅलंट आणि त्याच्यानंतर मग सिरीजचा इक्विव्हॅलंट या पद्धतीने काढूया. ठीक आहे. आता अगोदर हा एवढा जो पार्ट आहे फर्स्ट पार्ट ओके याचा इक्विव्हॅलंट काढूया. याचा इक्विव्हॅलंट कसं येणार बघा. आता हे दोन सेल आहेत बरोबर. ठीक आहे. याचा अगोदर स्मॉल आर इक्विव्हॅलंट काढूया. आता 2 ओहम आणि 2 ओहम हे इंटरनल रेजिस्टन्स आहेत आणि दोन्ही काय आहेत पॅरल आहेत त्याच्यामुळे 2/2 येणार ना. सो इक्विव्हॅलंट इंटरनल मला काय असतो E इक्विव्हॅलंट डिवाइडेड बाय R इक्विव्हॅलंट इज इक्वल टू काय असतं E1/R1 तर हा फॉर्म्युला आहे E1/R1 प्लस मायनस E2/R2. आता इथं प्लस साइन येणार का मायनस साइन येणार ते पण इम्पॉर्टंट आहे. काय वाटतंय E1/R1 प्लस E2/R2 लिहायचं का E1/R1 मायनस E2/R2 लिहायचं आहे. बघा हे बघा वरच्याचं निगेटिव्ह टर्मिनल आणि खालच्याचं पॉझिटिव्ह टर्मिनल एकत्र जोडलंय आणि वरच्याचं पॉझिटिव्ह टर्मिनल आणि खालच्याचं निगेटिव्ह टर्मिनल एकत्र जोडलंय म्हणजे सेल जे आहेत ते अपोजिटली जोडलेले आहेत आणि त्याच्यामुळे काय होणार आहे इथं आपल्याला निगेटिव्ह साइन मायनस साइन घ्यावं लागणार आहे. सो हिअर देर इज अ मायनस साइन. ओके इथं मायनस साइन घेतलं तर काय होणार बघा E इक्विव्हॅलंट डिवायडेड बाय R इक्विव्हॅलंट किती आहे 1 आहे. E1 किती आहे 10 बाय R1 आहे त्याचा 2 मायनस E2 किती आहे 4 डिवायडेड बाय R2 किती आहे 2 आहे. ओके सो दिस इज इक्वल टू 10/2 म्हणजे 5 मायनस 4/2 म्हणजे काय येणार आहे 2 येणार आहे. सो 5 - 2 म्हणजे काय येणार आहे 3 व्होल्ट. सो E इक्विव्हॅलंट इथे येणार आहे 3 व्होल्ट. इक्विव्हॅलंट ईएमएफ किती येणार आहे 3 व्होल्ट. आता हा या पॅरलल कॉम्बिनेशनचा इक्विव्हॅलंट ईएमएफ आपण फाइंड आउट केला. आता काय करूया या सिरीज कॉम्बिनेशनचा इक्विव्हॅलंट ईएमएफ फाइंड आउट करूया. म्हणजे आता सर्किट जे आहे ते कसं होणार बघा 6 व्होल्टची बॅटरी ओके त्याचा इंटरनल रेजिस्टन्स 1 ओहम आणि त्याला
या पॅरललचा इक्विव्हॅलंट किती 3 व्होल्ट आणि त्याचा इक्विव्हॅलंट इंटरनल रेझिस्टन्स इक्विव्हॅलंट सर्किट डायग्राम आपण ड्रॉ करू शकतो. आता जर सिरीज कॉम्बिनेशन असेल सिरीज कॉम्बिनेशन तर सिरीज कॉम्बिनेशन मध्ये काय होतं ईएमएफ ऍड होतो. सो हिअर ड्यू टू सिरीज कॉम्बिनेशन टोटल फायनल ईएमएफ किती होणार आहे टोटल फायनल ईएमएफ म्हणजे 6 + 3 व्होल्ट होणार आहे कारण दोन्ही सेम डायरेक्शन आहेत एकमेकाला असिस्ट करायला लागलेत. 6 + आहे टोटल इंटरनल रेजिस्टन्स होणार आहे टोटल इंटरनल रेजिस्टन्स इज इक्वल टू 2 ओहम. ओके सो दिस इज द सोल्युशन ऑफ दिस. जस्ट मिनिट इथे करेक्शन आहे लक्षात घ्या करेक्शन. आता हे जे पॅरलल कॉम्बिनेशन आहे पॅरलल कॉम्बिनेशनचं इक्विव्हॅलंट मध्ये ड्रॉ करत असताना प्लस मायनस कोणाचं घ्यायचं स्ट्रॉंगल सेलचं प्लस मायनस घ्यायला पाहिजे. हे इक्विव्हॅलंट 3 व्होल्ट आलं इक्विव्हॅलंट परंतु इथं काय करावं लागेल हे अपोजिट घ्यावं लागेल. ओके अपोजिट म्हणजे इथं स्ट्रॉंगर सेल कुठला आहे 10 व्होल्ट आहे म्हणजे पॅरलल कॉम्बिनेशनचं इक्विव्हॅलंट काढत असताना त्या स्ट्रॉंगल सेलचं काय करावं लागेल आपल्याला पोलॅरिटी ड्रॉ करावी लागणार आहे. सो 10 व्होल्टचं पॉझिटिव्ह राईट हँड साईडला आहे आणि निगेटिव्ह लेफ्ट हँड साईडला आहे आणि असं जर आता फायनली आपण काढलं तर या 6 व्होल्टला हा 3 व्होल्ट काय करणार आहे अपोज करणार आहे. त्याच्यामुळे टोटल ईएमएफ आता 6 + 3 नाही होणार सॉरी 6 - 3 व्होल्ट होणार आहे. म्हणजे नेहमी लक्षात ठेवा पॅरलल कॉम्बिनेशनचा इक्विव्हॅलंट काढला तर त्याला रिप्लेस करून आपल्याला एकच सेल दाखवायचा असेल तर काय करावं लागेल लार्जर सेलची पोलॅरिटी तिथं आपल्याला शो करावी लागणार आहे. लार्जर सेलची पोलॅरिटी आपल्याला तिथं शो करावी लागणार आहे हे लक्षात ठेवा. ओके नेक्स्ट क्वेश्चन बघा related to the mixed grouping of cell. The next question is like this. Find the minimum number of cells required to produce electric current of 1.5 ampere through a resistance of 30 ohm. Okay. Given that EMF of each cell is 1.5 volt and internal resistance is 1 ohm. म्हणजे या क्वेश्चन मध्ये गिवन काय काय बघा आपल्याला मिनिमम नंबर ऑफ सेल काढायचे आहेत ओके टू प्रोड्यूस इलेक्ट्रिक करंट ऑफ 1.5 एम्पियर म्हणजे करंट आपल्याला किती थ्रू ए रेजिस्टन्स ऑफ 30 व्होल्ट. सो रेजिस्टन्स किती 30 ओहम सॉरी ओके रेजिस्टन्स 30 ओहम. गिवन दॅट ईएमएफ ऑफ ईच सेल प्रत्येक सेलचा ईएमएफ आहे 1.5 व्होल्ट अँड इंटरनल रेजिस्टन्स इज इक्वल टू 1 ओहम. ओके मिनिमम नंबर ऑफ सेल म्हणजे इथं मिक्स्ड ग्रुपिंग ऑफ सेल येणार आहे ओके आणि इथं अजून n सेल्स इन सिरीज n सेल्स इन सिरीज इन रो घेणार त्याचबरोबर काय करणार आहे आपण यम सच रोज घेणार आहे ओके यम सच ओके. सो टोटल नंबर ऑफ सेल किती येणार इथं टोटल नंबर ऑफ सेल्स एका रो मध्ये n असतील आणि अशा यम सच रोज जर असतील यम इंटू n आर द टोटल नंबर ऑफ सेल्स येणार आहे. म्हणजे थोडक्यात आपल्याला इथं काय करायचं आहे मिनिमम नंबर ऑफ सेल फाइंड आउट करण्यासाठी एम ची व्हॅल्यू आणि एन ची व्हॅल्यू फाइंड आउट करावी लागणार आहे. ओके थोडस थिंक करून बघा काय करता येईल. बघा मी सॉल्व करतो. हे बघा एन सेल्स इनर रो आहेत बरोबर अनेक सेल आपण सिरीज मध्ये जोडले तर ईएमएफ किती होणार प्रत्येक सेलचा ईएमएफ ई आहे आणि असे एन सेल्स एका टोटल ईएमएफ होणार आहे तर एन इंटू ई एवढा टोटल ईएमएफ होणार आहे कारण पॅरल कॉम्बिनेशनमुळे ईएमएफ वाढत नाही फक्त सिरीज कॉम्बिनेशनमुळे ईएमएफ वाढतो आणि सिरीज मध्ये किती सेल आहेत एन सेल्स आहेत. लक्षात येते का बघा ईएमएफ इन्क्रीजेस ओनली ड्यू टू सिरीज कॉम्बिनेशन पॅरल कॉम्बिनेशनमुळे ईएमएफ इन्क्रीज टोटल ईएमएफ होणार आहे एन ई. ठीक आहे टोटल ईएमएफ एन ई झाला ओके म्हणजे एन इंटू एका सेलचा ईएमएफ किती दिलेला आहे 1.5. सो एन इंटू 1.5 हा ईएमएफ ऑफ ईच सेल झाला. ठीक आहे आता मॅक्सिमम करंट प्रोड्यूस होण्यासाठी एक्सटर्नल रेजिस्टन्स आणि इंटरनल रेजिस्टन्स दोन्ही म्हणजे टोटल इक्विव्हॅलंट इंटरनल रेजिस्टन्स हे दोन्ही सेम झाले पाहिजेत. ही कंडिशन आपण जात नाही पण लक्षात घ्या सर्किट मध्ये मॅक्सिमम करंट प्रोड्यूस होण्यासाठी जेवढा एक्सटर्नल रेजिस्टन्स असतो तेवढाच काय व्हायला पाहिजे इक्विव्हॅलंट इंटरनल रेजिस्टन्स प्रोड्यूस व्हायला पाहिजे. ओके म्हणजे याचं एक इक्वेशन आपल्याला मिळेल. टोटल एक्सटर्नल रेजिस्टन्स किती दिलेला आहे 30 आणि मिक्स्ड ग्रुपिंग मध्ये मगाशीच आपण काढलंय इक्विव्हॅलंट इंटरनल रेजिस्टन्स किती येतो सिरीज कॉम्बिनेशन मुळे एन इंटू स्मॉल आर होणार आणि पॅरल कॉम्बिनेशन मुळे एन आर डिवायडेड बाय एम होणार. हा आर इक्विव्हॅलंट आहे बरोबर आहे ना आणि स्मॉल आर ची व्हॅल्यू किती दिली इंटरनल रेजिस्टन्स 1 ओहम दिले याच्यावरून एक एन आणि एम मधलं रिलेशन मिळेल आपल्याला. सो देअरफॉर 30 इज इक्वल टू
30 इज इक्वल टू काय होणार आहे एन बाय एम इज इक्वल टू 30 हे एक इक्वेशन आपल्याला मिळते इथं. ठीक आहे. त्याचबरोबर मिक्स्ड ग्रुपिंग मध्ये टोटल करंट इथं सर्किट मधला टोटल करंट पण दिलाय. मिक्स्ड ग्रुपिंग मधला टोटल करंटचा फॉर्म्युला आठवतोय का बघा, टोटल ईएमएफ ना, किंवा जनरल फॉर्म्युला टोटल करंट म्हणजे टोटल ईएमएफ डिवाइडेड बाय टोटल रेजिस्टन्स. टोटल ईएमएफ डिवाइडेड बाय टोटल रेजिस्टन्स. ओके. मग टोटल ईएमएफ इंटरनल प्लस एक्सटर्नल ना, आणि दोन्ही इक्वलच आहेत. मग कॅपिटल आर प्लस आर इक्विव्हॅलंट लिहा, किंवा 2 टाइम्स आर लिहिलं तरी पण चालणार आहे. कारण कॅपिटल आर जेवढा असतो, जेवढा पाहिजे, कॅपिटल आर जेवढा आहे तेवढाच काय आहे, स्मॉल आर इक्विव्हॅलंट आहे. दोन्ही सेम असल्यामुळं आर प्लस स्मॉल आर इक्विव्हॅलंट म्हणजे 2 आर आपण लिहू शकतो. आणि इथं व्हॅल्यू ठेवल्यानंतर आपल्याला एन ची व्हॅल्यू मिळते, आणि ही आलेली एन ची व्हॅल्यू आपल्याला या इक्वेशन मध्ये प्लेस करावी लागणार आहे. सो टोटल करंट इन द सर्किट दिलाय, किती दिलाय, 1.5 एम्पियर दिलेला आहे. एन व्हॅल्यू माहिती नाही. एका सेलचा ईएमएफ किती आहे, 1.5 डिवाइडेड बाय 2 टाइम्स एक्सटर्नल रेजिस्टन्स किती आहे, एक्सटर्नल रेजिस्टन्स इज 30 ओहम. ओके. सो देअरफॉर काय होणार आहे, 30 इंटू 260, 60 इंटू 1.5 म्हणजे किती होणार आहे, 75 होणार. 75 डिवाइडेड बाय 1.5 दॅट इज इक्वल टू एन. सो एन ची व्हॅल्यू येते 75 डिवाइडेड बाय 1.5 म्हणजे 60 येणार. सो नंबर ऑफ सेल्स झाले, नंबर ऑफ सेल्स इन अ रो झाले 60. नंबर ऑफ सेल्स इन अ रो 60 होणार आहे. ठीक आहे. आणि एन बाय एम 30 यायला पाहिजे. एन बाय एम शुड बी इक्वल टू 30 असायला पाहिजे. सो 60 डिवाइड, देअरफॉर एम शुड बी इक्वल टू 60 बाय 30 होणार आहे. सो नंबर ऑफ रोज किती येणार आहेत, 2 नंबर ऑफ रोज येणार आहे. 2 नंबर ऑफ रोज. सो देअरफॉर टोटल नंबर ऑफ सेल किती होणार मग, इज इक्वल टू एम इंटू एन. एम आहे 2, एन आहे 60. सो टोटल नंबर ऑफ सेल्स विल बी 120. म्हणजे इथं बेस्ट ग्रुपिंग ऑफ सेल जे येणार आहे ते काय येणार आहे, 120 सेल्सचं बेस्ट ग्रुपिंग येणार आहे. त्याच्यामध्ये एका रो मध्ये 60 सेल्स कनेक्ट करावे लागणार आहेत, आणि अशा 2 रोज आपल्याला इथं जोडाव्या लागणार आहेत. हा प्रॉब्लेम पुन्हा एकदा नंतर याचा व्हिडिओ अपलोड झाल्यानंतर पुन्हा एकदा व्यवस्थित बघा, कारण हा थोडासा डिफरंट प्रॉब्लेम आहे. हा तुम्हाला थोडासा प्रॅक्टिस करावा लागणार आहे. ओके. म्हणजे प्रॉब्लेम मध्ये काय दिलेलं आहे बघा, करंट दिलाय, एक्सटर्नल रेजिस्टन्स दिलाय, एका सेलचा ईएमएफ दिलाय, आणि इंटरनल रेजिस्टन्स दिलाय. आणि याच्यावरून आपल्याला काय करायचं आहे, बेस्ट ग्रुपिंग ऑफ सेल आणि मिनिमम नंबर ऑफ सेल्स आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. मिनिमम नंबर ऑफ सेल पाहिजेत आणि मॅक्सिमम करंट थ्रू सर्किट पाहिजे. ओके. तर याच्यामध्ये काय केलंय, फक्त पहिली गोष्ट म्हणजे मिनिमम नंबर ऑफ सेल किंवा मॅक्सिमम करंट प्रोड्यूस होण्याच नाही, म्हणजे इथून ऍक्च्युअली प्रॉब्लेम तुमचा स्टार्ट होणार आहे. मिनिमम नंबर ऑफ सेल प्रोड्यूस करण्यासाठी कंडिशन काय आहे, एक्सटर्नल रेजिस्टन्स मस्ट बी इक्विव्हॅलंट इंटरनल रेजिस्टन्स झालं पाहिजे. ही एक कंडिशन इथं पहिली लक्षात ठेवायची. इथूनच प्रॉब्लेम तुमचा स्टार्ट करायचा आहे. याच्यावरून एक इक्वेशन येणार आहे एन आणि एम मधलं, आणि त्याच्यानंतर टोटल करंटचा फॉर्म्युला टोटल ईएमएफ बाय टोटल रेजिस्टन्स. एवढ्या 2च गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. टोटल करंट इज इक्वल टू टोटल ईएमएफ डिवाइडेड बाय टोटल रेजिस्टन्स. टोटल ईएमएफ म्हणजे एन इंटू एच होतो. ओके. एमचा काही तिथे संबंध येत नाही. आणि टोटल रेजिस्टन्स म्हणजे एक्सटर्नल रेजिस्टन्स प्लस इंटरनल रेजिस्टन्स. आणि एक्सटर्नल रेजिस्टन्स जेवढा आहे तेवढाच इंटरनल रेजिस्टन्स आपल्याला घ्यायचा आहे. ओके. आणि याच्यावरून आपल्याला सुरुवातीला एन ची व्हॅल्यू मिळेल, म्हणजे एका रो मध्ये किती सेल पाहिजे त्याची व्हॅल्यू मिळणार आहे, आणि त्याच्यावरून अशा किती रोज पाहिजेत याचं कॅल्क्युलेशन आपण करू शकतो. ओके. सॉरी, इथं 30 इंटू 260, 60 इंटू 1.5 म्हणजे हे किती होणार आहे, सॉरी 90 होणार, आणि 90 डिवायडेड बाय 1.5 म्हणजे 60 येणार आहे. सो 60 आन्सर इज अ करेक्ट आन्सर. ओके. 30 into 260, 60 into 1.5 that is equal to 90, 90 divided by 1.5 that is once again 60. हे 1.5 1.5 कॅन्सलच होते ना, 2 into 30 म्हणजे 60 आन्सर होणार आहे. ओके. मिक्स्ड ग्रुपिंग ऑफ सेल्स आणखी एक क्वेश्चन लक्षात घ्या. 36 cells each of internal resistance 0.5 ohm and EMF 1.5 volts are used to send the current through external resistance of 2 ohm. Find the best mode of grouping them and the current through external resistance. म्हणजे इथं बेस्ट मोड ऑफ ग्रुपिंग काय असणार आहे, म्हणजे सिरीज मध्ये किती जोडावे लागणार आहेत आणि पॅरल मध्ये किती जोडावे लागणार आहेत हे आपल्याला कॅल्क्युलेशन करायचं आहे. इथं किती सेल्स आहेत, टोटल 36 सेल्स आहेत. 36 सेल्सची बेस्ट अरेंजमेंट आपल्याला करायची आहे. ठीक आहे. 0.5 ओहम आहे.
आणि प्रत्येक सेलचा ईएमएफ किती आहे, दॅट इज 1.5 व्होल्ट आहे. प्रत्येक सेलचा ईएमएफ आहे 1.5 व्होल्ट. ओके. आणि एक्सटर्नल रेजिस्टन्स कॅपिटल आर जो आहे दॅट इज द 2 ओहम आहे. दिस इज द इन्फॉर्मेशन गिवन. आता पहिली गोष्ट तुम्हाला आठवते का बघा, बेस्ट ग्रुपिंग ज्यावेळी आपण करतोय त्यावेळी काय व्हायला पाहिजे, कुठली कंडिशन इम्पॉर्टंट आहे बेस्ट ग्रुपिंग साठी, एक्सटर्नल रेजिस्टन्स जेवढा आहे तेवढाच काय व्हायला पाहिजे, इक्विव्हॅलंट इंटरनल रेजिस्टन्स व्हायला पाहिजे. ही कंडिशन लक्षात घ्या बेस्ट ग्रुपिंगला. ठीक आहे, ही कंडिशन कंपल्सरी आहे. आता इथं असं ऍझ्युम करूया की एन सेलचा सेल मध्ये काय करतोय आपण, एन सेल सिरीज मध्ये जोडतोय अँड एम सच रोज आर कनेक्टेड मध्ये. एन सेल्स आहेत आणि एम सच रोज आहेत. ठीक आहे, तर टोटल नंबर ऑफ सेल तर अगोदर लक्षात येते ना, टोटल नंबर ऑफ सेल्स किती होणार, टोटल नंबर ऑफ सेल्स इज इक्वल टू एम इंटू एन होणार आहे. आणि टोटल नंबर ऑफ सेल्स आपल्याला 36 दिलेले आहेत. म्हणजे पहिली गोष्ट आपल्याला एम इंटू एन इज इक्वल टू 36 मिळालं. एम इंटू एन इज इक्वल टू 36. आणि बेस्ट ग्रुपिंग साठी तो काय व्हायला पाहिजे, आर इक्विव्हॅलंट व्हायला पाहिजे. सो कॅपिटल आर इज इक्वल टू आर इक्विव्हॅलंट काय होणार बघा, एन सेल्स आपण सिरीज मध्ये जोडले तर त्याच्यामुळे काय होणार आहे, एन आर रेजिस्टन्स होणार. आणि अशा एम रोज पॅरल आहेत ना, सो एन आर बाय एम हा काय होणार आहे, इक्विव्हॅलंट इंटरनल रेजिस्टन्स होणार आहे. सो एक्सटर्नल रेजिस्टन्स एम ची व्हॅल्यू माहिती नाही आणि स्मॉल आर इंटरनल रेजिस्टन्स किती दिलेला आहे 0.5. सो एन बाय एम ची व्हॅल्यू इथे किती येणार बघा, बाय 0.5. ओके, म्हणजे किती होणार आहे 4. सो एन इंटू एम इज इक्वल टू 36 आहे आणि एन बाय एम इज इक्वल टू 4 आहे. याचं कॅल्क्युलेशन करून आपल्याला एम आणि एन ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करावी लागणार आहे. ओके, सो इथं एन इज इक्वल टू 4m येणार ना, ही व्हॅल्यू इथं प्लेस करूया. काय होणार बघा, एम ऍज इट इज इंटू एन म्हणजे 4m येणार आहे इज इक्वल टू 36. सो एम स्क्वेअर इज इक्वल टू काय येणार आहे 9 येणार आहे. आणि देअरफॉर एम इज इक्वल टू किती येणार मग, एम इज इक्वल टू 3 येणार. आणि एम 3 असेल तर एन किती येणार, मग दोघांचं मल्टिप्लिकेशन 36 व्हायला पाहिजे. सो एन येणार आहे 12. म्हणजे बेस्ट ग्रुपिंग कसं होणार आहे, याच्यामध्ये 12 सेल्स आपल्याला सिरीज मध्ये जोडावे लागतील आणि 12 सेलच्या रोज 3 रोज आपल्याला पॅरल मध्ये जोडावे लागणार आहे. 3 and 12 म्हणजे बेस्ट ग्रुपिंग ऑफ मिक्स्ड ग्रुपिंग मध्ये बेस्ट ग्रुपिंग विचारलं की पहिली महत्वाची गोष्ट तुम्हाला ही लक्षात आली पाहिजे की एक्सटर्नल रेजिस्टन्स इज इक्वल टू इक्विव्हॅलंट इंटरनल रेजिस्टन्स. आणि इक्विव्हॅलंट इंटरनल रेजिस्टन्सचा फॉर्म्युला काय, एन आर बाय एम येणार, एन इंटू स्मॉल आर डिवायडेड बाय एम. हे लक्षात ठेवायचं आहे. ओके, अजून एक गोष्ट इथं काय कॅल्क्युलेट करायला सांगितले, करंट थ्रू एक्सटर्नल रेजिस्टन्स, एक्सटर्नल सर्किट करंट पण काढायला सांगितलंय ना. आता करंट म्हणजे काय असतं, टोटल ईएमएफ. टोटल ईएमएफ मिक्स्ड ग्रुपिंग मध्ये किती असतो, एन इंटू ई असतो माहिती आहे ना. म्हणजे एन सेल्स रोज एन सेल सिरीज मध्ये असले, कारण सिरीज कॉम्बिनेशन मुळे फक्त ईएमएफ वाढतो हे आपल्याला माहित आहे. सो एन इंटू ई हा टोटल ईएमएफ येणार आहे डिवायडेड बाय टोटल रेजिस्टन्स म्हणजे एक्सटर्नल रेजिस्टन्स प्लस इंटरनल रेजिस्टन्स. आता जेवढा एक्सटर्नल आहे तेवढाच इंटरनल पाहिजे ना आपल्याला. इथं एक्सटर्नल किती आहे 2 आहे प्लस इंटरनल पण 2च येणार ना थोडक्यात. सो एन नंबर ऑफ सेल्स इन सिरीज किती आले 12 इंटू डिवाइडेड बाय 2 प्लस 2 म्हणजे किती 4 येणार आहे. सो करंट इन द सर्किट येणार आहे 12 बाय 4 म्हणजे काय येणार आहे 3 इंटू 1.5 म्हणजे काय येणार आहे 4.5 एम्पियर इज द मॅक्सिमम करंट विच वी कॅन प्रोड्यूस विथ द हेल्प ऑफ 36 सेल्स. याच्यापेक्षा जास्त या क्वेश्चन मध्ये लक्षात घ्या, कॅपिटल आर इज इक्वल टू स्मॉल आर इक्विव्हॅलंट ही टर्म खूप इम्पॉर्टंट आहे या टाइपच्या क्वेश्चन मध्ये. म्हणजे बेस्ट मोड ऑफ ग्रुपिंग असं विचारलं तर किंवा मॅक्सिमम करंट सर्किट मध्ये विचारलं तर. आणि स्मॉल आर इक्विव्हॅलंटचा फॉर्म्युला हा मिक्स्ड ग्रुपिंगचा पार्टच करून ठेवायचा, एन इंटू स्मॉल आर डिवायडेड बाय एम. म्हणजे एन रोज एन काय असतील एका रो मधले सेल असतील आणि अशा एम सच रोज असतील तर स्मॉल आर इक्विव्हॅलंट येतो एन इंटू स्मॉल आर डिवायडेड बाय एम. याच टाइपचा एक आणखी एक प्रॉब्लेम आहे. ओके, तो तुम्ही ट्राय करायचा आहे, त्याच्यानंतर मी सॉल्व्ह करतो. ओके, सिमिलर टाइप ऑफ क्वेश्चन बघा. मग असे 36 सेल होते, आता फक्त काय दिलेलं आहे 12 सेल्स आहेत. 12 सेल्स बघा क्वेश्चन मध्ये काय दिलंय, देर आर 12 सेल्स each of EMF 1.5 व्होल्ट. ओके, प्रत्येक सेलचा EMF आहे 1.5 व्होल्ट.
internal resistance of each cell is given as 0.5 volt, 0.5 ohm. Okay, arranged in m rows, each containing n cells. Okay, पुन्हा एकदा इथे दिलंय एका रो मध्ये n cells आहेत, n cells in a row and m such rows आहे. ओके, आणि एक्सटर्नल रेजिस्टन्स कॅपिटल आर दिलेला आहे 1.5 ओहम. ओके, तर मॅक्सिमम करंट येण्यासाठी एका सेल मध्ये किती सेल पाहिजेत आणि अशा किती रोज पाहिजेत. ओके, याच्यामध्ये बघा, पहिली गोष्ट म्हणजे 12 सेल्स आहेत, तर m इंटू n इज इक्वल टू किती यायला पाहिजे, 12 काय व्हायला पाहिजे, स्मॉल आर इक्विव्हॅलंट व्हायला पाहिजे बाय m व्हायला पाहिजे. ओके, सो इथे व्हॅल्यू जर प्लेस केल्या, कॅपिटल आर ची व्हॅल्यू आहे 1.5 इज इक्वल टू n इंटू स्मॉल आर आहे 0.5 डिवाइडेड बाय m ॲज इट इज. ओके, सो पॉइंट आहे 3. तर mn ची व्हॅल्यू 12 आणि n बाय m ची व्हॅल्यू 3 आलेली आहे. ओके, सो देअरफॉर इथं n इज इक्वल टू 3m येणार आणि ही व्हॅल्यू इथं प्लेस करूया. सो m इंटू 3m इज इक्वल टू येणार आहे 12. सो m स्क्वेअर इज इक्वल टू येणार आहे 4. सो m इज इक्वल टू येणार आहे 2 आणि m2 आलं तर n इज इक्वल टू काय येणार आहे, 12 बाय m आहे ना, आणि mn ची व्हॅल्यू 12 आहे. सो 12 बाय m म्हणजे n येणार आहे, म्हणजे 12 डिवाइडेड बाय 2. सो नंबर ऑफ सेल्स इन अ सिरीज कॉम्बिनेशन इन अ रो किती येणार आहे, 6. ओके, आणि सर्किट मधला टोटल करंट मॅक्सिमम करंट सर्किट मधला विचारला तर काय येणार आहे, टोटल ईएमएफ डिवाइडेड बाय टोटल ईएमएफ बघा 6e होणार ना, 6 इंटू 1.5. कारण ईएमएफ फक्त सिरीज कॉम्बिनेशन मुळे वाढतो. किती सिरीज मध्ये आहेत, 6 सिरीज मध्ये आहेत. 6 इंटू 1.5 डिवाइडेड बाय टोटल रेजिस्टन्स किती होणार आहे, कॅपिटल आणि स्मॉलर तेवढंच घ्यायचं ना, 3 येणार आहे. 1.5 प्लस 1.5 3. ओके, सो आन्सर येणार आहे 2 इंटू 1.5 दॅट इज इक्वल टू 3 एम्पियर. ओके, 3 ampere is the maximum current.